संस्कार अनित्य है, यही पूर्ण सत्य है। जन सुबोध सम्यक विमुक्त बहुजन हिताय। जय भीम नमो बुद्धाय। आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर बोधिसत्व। तर आज आपण जाणार आहोत बेडसे लेणी। ही लेणी मावळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि मी आता सध्या आहे पनवेलमध्ये। तर पनवेलमधून मी किमान 70-80 किलोमीटरचा प्रवास करणार आहे आणि मी माझ्या गाडीने जाणार आहे। तर मी तुम्हाला तेथील सर्व माहिती देईन कशाप्रकारे आपण त्या ठिकाणी पोहोचू शकता आणि ही जी ऐतिहासिक वास्तू आहे त्या ऐतिहासिक वास्तूचं आपल्याला महत्त्व मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तर नक्की आपल्याला आवडेल। आणि माझ्यासोबत आहेत राकेश गडबडे, तर हे RG प्रेझेंट चॅनलचे ओनर आहेत, तर हे पण आपल्यासोबत असणार। तर चला लवकर आपण निघूया या ठिकाणी। हा जो रोड आपण पाहत आहात तर हा पनवेलच्या दिशेने खोपोली मार्गे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। तर हा रोड आहे, तर याच रोडने आपण आता सध्या बाईकने जात आहोत। तर बंधूंनो, खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लेणीचं संवर्धन आपण कशाप्रकारे केलं पाहिजे किंवा लेणीचं संरक्षण आपण कशाप्रकारे केलं पाहिजे आणि हा जो आपला बुद्ध धम्माचा वारसा आहे तो कशाप्रकारे जपला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार। तर बांधून आपण पाहत आहात हा खोपोलीचा मार्ग, तर वाटा याच्या वाकड्या तिकड्या आहेत। तर आपण गाडी चालवताना नीट चालवाल आणि या गोष्टीची काळजी घ्याल की समोर गाडी येत आहे किंवा आपण हॉर्न देत चालाल, कारण की हा जो रस्ता आहे हा खूप डेंजरस रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे। तर बांधून आपण पाहू शकता या ठिकाणाहून आपल्याला खोपोलीतील सर्व दृश्य दिसतं। तर आपण या ठिकाणी येताना ज्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर आपण चालवत आहेत तर हेल्मेट घालून नक्की या, आणि आपण 4 व्हीलरने येत असाल तर सीट बेल्ट नक्की बांधा, कारण की आपला प्रवास हा सुखाचा प्रवास असणं गरजेचं आहे। आपण व्यवस्थित जाणं गरजेचं आहे। तर अजून या ठिकाणाहून किमान 25 किलोमीटरचे अंतर आपल्याला गाठायचं आहे, त्यानंतर आपण बेडसे लेणीपर्यंत पोहोचणार आहोत। तर बांधवांनो, आपण पाहत आहात हा लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे। तर या मार्गावरून आपण आता पुढे जाणार आहोत। बस आता लेणीपर्यंत पोहोचणारच आहोत। बांधवांनो, आपण आता लेणीच्या जवळच पोहोचलो आहोत आणि आता हा जो आपण रस्ता बघत आहात हा रस्ता डायरेक्ट आपल्याला लेणीपर्यंत नेणार आहे। आपण या बेडसे गावात पोहोचलो आहोत। या बेडसे गावाची फारशी माहिती नाही आहे, पण खूप सुंदर असं गाव आहे आणि याच ठिकाणी ही आपल्याला लेणी पाहायला भेटणार आहे। तर पहा, आपण लेणीपाशी पोहोचलो, तर आपण या ठिकाणी पाहू शकता वरचा व्ह्यू, आणि या ठिकाणी आपण ह्या ज्या जिना आहेत, शिड्या आहेत, त्या शिड्या पाहू शकता, त्या डायरेक्ट आपल्याला लेणीपर्यंत गेलेल्या दिसत आहेत। तर बांधवांनो, आपण बघत आहात या जिन्या माझ्या पाठीमागे आणि माझ्या पुढेही। तर या जिन्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती आपल्याला या लेण्याची माहिती संतोष दहिबाते हे माझे बंधू आपल्याला संपूर्ण माहिती देतील आणि ते याच ठिकाणी राहतात आणि या लेण्याचा संपूर्ण इतिहास त्यांना माहीत आहे आणि ह्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी पावसाळ्यात आपल्याला छोटे मोठे झरे पाहायला भेटतील, पाण्याचे धबधबे पण पाहायला भेटतील। तर असं हे संपूर्ण सुंदर ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून आपण हा संपूर्ण व्ह्यू पाहत आहात। तर अशा प्रकारे संपूर्ण डोंगराने झाकलेली ही अप्रतिम आणि सुंदर वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि माझ्यासोबत माझे बंधू आहेत राकेश गडबडे, तर तेही थोडंफार मला हेल्प करतात शूट घेण्यामध्ये सुद्धा। तर बांधवांनो, आपण सर्वांनी अशा ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि ह्या लेणीचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे। जर आपल्याला बुद्ध धम्माचा वारसा वाचवायचा असेल आणि पुढे चालवायचं असेल किंवा पुढच्या पिढीला प्रेरणा द्यायची असेल तर आपण या ठिकाणी येणं गरजेचंच आहे। तर बांधवांनो, लास्ट मी व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ ABCPR टीमसोबत केला होता, तर आपण जॉईन करू शकता ABCPR टीम। तर हा नंबर बघत आहात स्क्रीनवर, तर आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ABCPR टीमला जॉईन करू शकता। तर ही टीम संपूर्ण महाराष्ट्रात लेणीचं संवर्धन करण्याचं काम करते। तर बांधवांनो, अशा ठिकाणी येत असताना आपण आपल्यासोबत टिफिन घ्यावा किंवा काहीतरी खाण्यासाठी नाश्ता वगैरे घ्यावा, कारण की या ठिकाणी जे हॉटेल्स आहेत ते खूप महागडे आहेत, त्याकरिता आपण आपल्या घरचं खाणं अन्न योग्य पडेल। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तर बंधूंनो, या संपूर्ण लेणीची माहिती संतोष दहिबाते हे देणार आहेत, तर आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर भाऊ, या लेणीची कशा प्रकारे निर्मिती झाली आणि या लेणीचा इतिहास काय आहे, तर आपण सांगाल मला? ठीक आहे, नक्कीच। आपल्याकडं खूप साऱ्या लेण्या आहेत, तर आपल्याकडं साधारण 84,000 लेण्यांच्या आसपास लेण्या आहेत आपल्याकडं। प्रत्येक लेण्या किंवा प्रत्येक गोष्ट निर्माण करण्याच्या मागे काहीतरी काही हेतू असतो।
तर आपल्याकडं जर सांगायचं झालं तर लेण्या निर्मिती का केली असावी, तर त्याच्या ज्या शक्यता आहेत ते सांगतो. की आपल्याकडं जेव्हा भारतात अशोकांचं साम्राज्य होतं, तर त्यावेळेस त्यांनी खूप ठिकाणी युद्ध केले आणि खूप ठिकाणच्या राजांनी शरणागती पत्करली, कारण त्यांचं युद्ध सामग्री युद्धबळ हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. पण त्यावेळेस जेव्हा त्यांचं साम्राज्य होतं, तर त्यावेळेस आपल्याकडं कलिंग राज्य असं एक राज्य होतं की ते स्वबळ होतं. आणि त्या स्वबळाच्या राज्यावर जेव्हा अशोकांनी आक्रमण केलं, तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला, कारण खूप लोक मारले गेले. त्यानंतर त्यांनी शस्त्रत्याग करून शांततेचा मार्ग निवडला. त्यांना ज्यांनी उपदेश केला होता त्यांचं नाव आहे बौद्ध भिक्खू निग्रो. त्यांनी उपदेश केला की तुम्ही हे सर्वांचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा. त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि स्वतः धम्म अनुयायी झाले. त्याच्यानंतर त्यांची जी धम्मप्रसारक किंवा धम्म अनुयायी जे लोक होते ते धम्मप्रसारे वेगवेगळ्या गावी आणि प्रांती पाठवले. त्या लोकांचं जे कार्य होतं धम्म प्रचार प्रसार भिक्षाटन आणि वास्तव्य. तर जेव्हा ती लोक धम्मप्रसारासाठी निघून गेले, तर त्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. तर त्यापैकी सगळ्यात जास्त त्यांना अडचण जी आली ती निवासाची व्यवस्था. तर जे बौद्ध भिक्खू होते, तर त्या लोकांना निवासाच्या ज्या अडचणी आल्या त्या साधारण प्रामुख्याने पावसाळ्यात म्हणजे वर्षावासात आल्या. तर त्या लोकांची काहीतरी कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था असावी म्हणून लेण्यांची निर्मिती आली. लेण्यांमध्ये साधारण आपल्याकडं 2 विभाग पडतात, चैत्यगृह आणि विहार. चैत्यगृह म्हणजे ध्यान करण्याची जागा आणि विहार म्हणजे राहण्याचे ठिकाण. त्याच्यानंतर आपल्याकडं प्रामुख्याने ज्या काही लेण्या बनवण्यात आल्या त्यांची जी बनावट जी आहे ती अखंड एका दगडात, कारण अखंड दगड तोडून त्यांनी कार्व करून वेगवेगळ्या म्हणजे पार्ट बनवले. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक लेण्या ह्या वरून स्टार्ट करून खाली एंड करण्यात आल्या आणि प्रत्येक लेणी ही छन्नी तोड्याने बनवण्यात आली. आपल्याकडं जर सांगायचं झालं तर प्रत्येक जेव्हा कोणतीही लेणी बनवायची असेल तर एखाद्या लेण्याच्या एक छोटासा पाड बनवला जायचा, म्हणजे एक छोटासा रूम किंवा छोटासा अर्धवट, म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी स्तूपाची वगैरे ट्रायल पाहायला भेटते. जर तुम्ही सांगायचं झालं तर हा जो समोरचा स्तूप आहे किंवा समोरचा जो पार्ट आहे, तर ही ह्या लेणीची सुरुवात मानली जाते. कुठेही लेण्या बनवायची असेल पहिलं दगड परीक्षण. एकतर त्या लोकांनी कार्विंग करण्यासाठी वरून खाली वापर केला, प्रत्येक लेणी छन्न्यातोडे बनवली गेली. पण हा जो दगड आहे जो वेस्टर्न घाटला मिळतो आपल्या, तो बसाल्ट आहे म्हणजे अग्निजन्य खडक. किंवा तुम्हाला कुठेही ठिकाणी वास्तू बनवायची असेल तर दगडाचं परीक्षण हे अनिवार्य आहे. मग सुरुवातीला असे एखादा स्तूपाचा ट्रायल किंवा स्तूपाची म्हणजे एखादा रूम बनवण्यात यायचा आणि वर्षभरासाठी ती वास्तू सोडण्यात यायची. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा ह्या तिन्ही ऋतूचा जो बदल आहे तो कोरलेल्या दगडावर काय परिणाम करतो ह्याची पडताळणी केली जायची. जर त्या दगडावर झीज झाली किंवा त्या वातावरणाचा काही परिणाम झाला तर ती जागा सोडण्यात येते आणि जर नाही झालं तर पूर्ण वास्तू पाहायला भेटते. त्याच्यानंतर पुढला जर पार्ट तुम्ही पाहिला तर जेव्हा तुम्ही कुठल्याही लेण्यांना जातात तर तुम्हाला साधारण तिथं वॉटर स्टोरेज किंवा पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात किंवा पाण्याचे कुंड पाहायला भेटतात. तर अशा पाण्याचे कुंड हे सगळ्या लेण्यांना तुम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते एक छोटासा स्तूप आहे, एक्झॅक्टली ते स्मारक आहे, कारण आपल्याकडं बुद्धिझममध्ये मूर्तीपूजा नाही. तर त्यांची जी स्मारक आहे तर ती अशा स्तूपाच्या स्वरूपात असतात. त्याच्यामागं आपल्याकडं खूप साऱ्या लेण्यांना तुम्हाला शिलालेख आढळतात. शिलालेखात म्हणजे जी लँग्वेज वापरली किंवा जी लिपी वापरली ती ब्राह्मी लिपी आहे. तर ब्राह्मी लिपी, त्या ब्राह्मी लिपीचं लिखाणासाठी ब्राह्मी लिपीचा वापर करायची लोक आणि वाचण्यासाठी पाली भाषेचा उपयोग करायचे. त्याच्यात म्हणजे पूर्वी काळी ज्या लोकांनी दान धर्म केला आहे किंवा ज्या लोकांनी फंड दिले आहेत त्यांचा उल्लेख तिथं मिळतो तुम्हाला. इथं जे पिण्याचं पाण्याचं टाकं लिहिलं आहे त्याच्या खाली जे शिलालेख आहे तर त्याच्यात जी लँग्वेज किंवा जी लिपी ती ब्राह्मी आणि ती पालीत वाचली जायची. त्याच्यात जो शिलालेखात जो अर्थ दिला आहे त्या लोकांनी त्याच्यात असा संदर्भ मिळतो की महाभोय बालिकाय महादेवी समदनिका, म्हणजे महाभोय राजांची जी मुलगी होती महादेवी समदनिका. सेकंड नंबरची लाईन त्यावेळेच्या मारटीची कन्या, मारटीनी मीन्स राणी, राणीची मुलगी म्हणजे राजकन्या. आणि थर्ड नंबरची लाईन आपदेवनकाचे द्वितीय भाग. ह्या तिन्ही ओळीत ज्या महिलेचा उल्लेख आहे ती म्हणजे समदनिका, तिच्याद्वारे ते दान देण्यात आले. जो काही कुंडांचा खर्च आला आहे तो त्या महिलेने दिला. त्याच्यानंतर वॉटर स्टोरेजच्या विषयी सांगायचं झालं तर ह्या प्रत्येक पाण्याच्या कुंडांची खोली ही 10 फुटाच्या आसपास आहे आणि ह्याच्यात 12 महिने पाणी असतं. तुम्ही किती यूज करा पाणी रिकवर होतं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही लेण्यांना गेलं तर तुम्हाला तिथं पाण्याच्या टाके हमखास पाहायला भेटतात. पण त्या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही कधी त्या पाण्यामध्ये पाहिलं तर ते पाणी म्हणजे म्हणजे प्रत्येक वेळेस हे क्लीन राहतं. तर त्या पाणी क्लीन असण्यामागचं कारण काय, तर एकतर पावसाचं पाणी फार कमी प्रमाणात त्यात जातं. त्याच्यात जे काही पाणी ते टोटली डोंगरात जिरफून येतं. डोंगरात किंवा दगडात हे आयोडीनचं प्रमाण असतं. जेव्हा ते पाणी आयोडीनमध्ये उतरतं त्यात मिनरल वाढतात आणि मिनरल वाढल्यामुळं आपल्याकडं ते पाणी क्लीन आणि प्युअर आणि पिण्यायोग्य पाणी. त्याच्यानंतर
आपल्याकडं जर तुम्ही लेण्यांना गेलं तर बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला असे स्तूपाच्या स्वरूपात स्मारकं पाहायला भेटतात, कारण बुद्धिझममध्ये मूर्तीपूजा नाही, मग त्यांची जी स्मारकं बनवली जायची तर ती स्तूपाच्या स्वरूपात असायची. त्याच्यानंतर जर स्तूप असेल तर साधारण त्याच्या आसपास तुम्हाला एखादा शिलालेख पाहायला भेटतो. जर इथं सांगायचं झालं तर स्तूपाच्या मागच्या दिशेला इथं 2 शिलालेख आहेत. इथं 2 शिलालेख आहेत. तर त्या शिलालेखात असा संदर्भ मिळतो की ह्या शिलालेखाचा किंवा ज्याच्यासाठी ही समाधी बनवली त्यांचा उल्लेख तिथे. त्याच्यात असं लिखाणे गोमती नावाचा मारा पर्वतातील अरण्यक त्याचा असमलित भटाने करून घेतलेला स्मारक आहे. तो गोपती हा मारा पर्वतातील अरण्यात राहायचा आणि जेव्हा त्यांचं निधन झालं तर त्यांचा असमलित भट्टा हा वॉरियर होता, त्यांनी त्यांच्या नावानं तो स्मारक बनवला. जर एखाद्या व्यक्तीचा असा स्मारक बनवला असेल तर ती एक विशिष्ट व्यक्ती असायची आणि ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं स्मारक बनवलं जायचं. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक लेण्यांमध्ये चैत्यविहार असे 2 पार्ट असतात. आपण सर सांगायचं झालं तुम्ही इथं सांगायचं झालं तर इथं टोटल पाण्याचे 7 कुंड आहे. त्याच्यात 12 महिने पाणी असतं. तुम्ही उन्हाळे आले पावसाळे झाले तरी तुम्हाला पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं दिसेल. त्यानंतर आपल्याकडं ज्या लेण्या बनवण्यात आल्या त्या साधारण जर बेडसे लेणीचा उल्लेख सांगायचा झाला तर ही 1st BC सेंचुरीमधली लेणी आणि हिला आत्तापर्यंत साधारण 2200 ते 2300 वर्ष झाले. त्याच्यानंतर एक वेस्टर्न घाट जे पुस्तक आहे त्याच्यात असा संदर्भ मिळतो की ही वास्तू बनवायला साधारण अंदाजे 150 ते 200 वर्ष लागलेली. तर एखादी वास्तू बनवायला एवढा कालावधी का लागतो? एकतर जो दगड आहे तो बसल्ट आहे म्हणजे अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांनी जे कारू केले ते वरून खाली आल्यात. तिसरी गोष्ट म्हणजे छन्न्यातून तुम्ही त्याला आकार देऊ शकता पण दगड तोडू शकत नाही. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा तुम्हाला दगड तोडायचा असेल तर दगडाच्या जे भिंती असतात त्याला ठराविक अंतरावर होल मारले जायचे आणि त्या होलमध्ये लाकूड फसवलं जायचं आणि लाकडावर वारंवार पाणी ओतलं जायचं. जेव्हा ते लाकूड प्रसरण पावतं ते दगडाला क्रॅक मारतं आणि तो दगड हटून छन्न्यातून आकार दिला जातो. त्याची जी प्रोसेस आहे ती खूप स्लो आहे. त्याच्यामुळं अशी शक्यता आहे की एवढा कालावधी लागला. बाकी तर ह्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला तळपर्यंत दिसतो पाणी. तर ज्याच्यात जनरली ज्या पाण्याचा तळ दिसतो ते पाणी पिण्यायोग्य असतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढल्या दिशेला इथं म्हणजे ठराविक अंतरावर बैठक सिस्टीम आहे की म्हणजे बसण्यासाठी त्याने कट्टे वगैरे बनवले. त्याच्यानंतर आधीमध्ये वॉटर स्टोरेज पण दिलं. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं उजव्या दिशेला तर इथं विहार आहेत. विहार हे साधारण सभागृह किंवा राहण्यासाठी यूज केलं जायचं. इथं एक छोटीशी हॉल आहे वरच्या दिशेला. तो ह्याच्याविषयी एक सांगितलं जातं की आपल्याकडे साधारण जे बौद्ध भिक्खू होते ते भिक्षाटन करून खायचे आणि भिक्षाटन आल्यामुळं त्यांना काही स्वयंपाक बनवायचा विषय नाही. मग असे जे आपल्याकडं जे विहार आहेत तर तिथं आपल्याकडं वर्षावासात जे बौद्ध भिक्खू आहेत ते निवासाची व्यवस्था करायचे. त्याच्यानंतर आपल्याकडं जे ट्रेडर्स होते व्यापारी वर्ग तर आपल्याकडं असंही सांगितलं जातं की आपल्याकडं भारतात किंवा भारत हा पूर्वीपासून व्यापार करतो. तर आपल्याकडं ट्रेडिंग रूट आहेत. पहिले म्हणजे कोकण आणि देश असे 2 विभाग पडतात. कोकण म्हणजे सद्यस्थितीचा कोकण जे समुद्रकिनारा आहे. त्याच्यानंतर देश जर देश म्हणजे वेस्टर्नच्या वरची लोक. कोकणातून जर देशात यायचं असेल तर तुम्हाला वेस्टर्न घाट चढावं लागतो आणि त्याचं जे प्रमाण आहे ते फार अल्प होतं. पूर्वीचे जो व्यापारी वर्ग होता तो ग्रीक रोमन युरोपी ह्या देशांसोबत होता आपला व्यापार आणि ती लोक जहाजमार्गी कल्याण आणि नालासोपर ह्या बंदरावर उतरायची. त्यानंतर ती लोक वेस्टर्न घाट चढून वर यायचे आणि व्यापार करायचे. तर आपल्याकडं पूर्वी म्हणजे शकांचं राज्य होतं. शक म्हणजे परकीय लोक आणि त्यांची जी राजधानी होती ती जीर्णनगर होती. जीर्णनगर म्हणजे सद्यस्थितीचं जुन्नर आणि त्या शकांचा सातवाहनांनी पराभव केला आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यांनी जेव्हा राज्य निर्माण केलं त्यांनी जीर्णनगरमधून ती लोक उदयास आली पण त्यांनी स्वतःची राजधानी हे प्रतिष्ठान बनवली म्हणजे सद्यस्थितीचं पैठण. आणि स्वतःचं राज्य जर भरभराटीत आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भांडवल आवश्यक होतं. तर त्यासाठी सातवाहनांनी नाणेघाटाची निर्मिती केली. नाणेघाटाला वरूनपासून तर खालपर्यंत पूर्णपणे स्टेप्स बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो व्यापारी जे प्रमाण होतं ते मोठ्या प्रमाणात वाढलं आणि जो म्हणजे व्यापाराचं प्रमाण वाढल्यामुळं तुम्हाला त्यांनाही सुविधा देणं अनिवार्य होतं. मग त्यासाठी त्या लोकांनी मग त्यांच्याकडून कर आखले जायचे. करातून जो काही पैसा किंवा जे काही भांडवल यायचं ते लेण्या निर्मितीसाठी किंवा हेमडपंथी टेम्पलसाठी वापरण्यात येतात. जेव्हा तुम्हाला एखादा कर आकारला जातो तुमचा तर त्या कराच्या बदल्यात तुम्हाला त्यांना सुविधा देणं असतं. मग त्यांच्याही निवासाची व्यवस्था तर त्यासाठी पण लेण्यानंतरच्या काळात वापरण्यात आल्या. त्याच्यानंतर हा जो हॉल आहे त्याला सभागृह म्हणतात किंवा त्याला विहार बोलू शकतात. विहार हे राहण्यास ठिकाण्यासाठी वापरलं जायचं. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर एक छोटा पार्ट आहे नॉर्मली राईट साईडला. तर ही एक वेगळी डिझाईन आहे तिथली. तर ती फार कमी लेण्यांना तुम्हाला पाहायला भेटते. त्याच्यानंतर ही लेणी पूर्वाभिमुख आहे. महाराष्ट्रातल्या फार कमी लेण्यांचं पूर्व दिशेला तोंड आहे.
ह्या लेणीचं एक सौंदर्य जर पाहायचं असेल तर मॉर्निंगला एक 2 ते 3 मिनटं जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्यकिरण डायरेक्ट आतमध्ये पडतात स्तूपावर किंवा विहारात, तर हा एरिया एकदम गोल्ड होतो. हा या लेणीचा प्लस पॉईंट आहे. त्यानंतर विहारात जर तुम्ही गेलं तर इथं टोटल 11 भिक्खुगृह आहे, म्हणजे भिक्खूंच्या राहण्यासाठी केलेली व्यवस्था. इथं टोटल 11 हॉल्स आहेत छोटे छोटे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे एक वरती गजपृष्ठ आहे. गजपृष्ठ म्हणजे हत्तीचा पाठीचा काना. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं ज्या हॉलच्या म्हणजे रूमच्या वर ज्या छोट्या छोट्या कामांस आहेत तर त्याला एक्झॅक्टली बोधिवृक्षाची कामान म्हणतात. जेव्हा गौतम बुद्ध गायला गेले ते ज्ञानप्राप्तीसाठी, त्यांनी ज्या झाडाखाली बसून ज्ञानाची प्राप्ती मिळवली त्यांच्या नावावरून त्या झाडाला नाव पडलं बोधिवृक्ष. आत्ताच्या भाषेत पिंपळाचं झाड, तर ते पिंपळाचं प्राण्याचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला चेक्समधले पार्ट दिसतात छोटे छोटे लाईन्स, तर त्याला साधारण वेदिका म्हणतात. वेदिका ह्या समूहाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यावरती एक छोटासा पट्टिकाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर बोधिवृक्षाच्या आतमध्ये जे छोटे कमान आहे तर त्याला गवाक्ष म्हणतात. सध्या आपण चैत्यगृहाच्या समोर आहोत. जर तुम्ही कोणत्याही लेण्यांना गेलं तर समोरच्या ठिकाणी तुम्हाला अशा म्हणजे भिंती साधारण पाहायला भेटत नाही तुम्हाला कुठल्याच ठिकाणी. जर शक्यतो अशा भिंती कोणत्याही लेणीच्या बाहेर असेल तर ती लेणी साधारण अपूर्ण मानली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या भिंतीचा जर वापर पाहिला तर पूर्वी काळी लोक ज्यांनी लेण्या बनवल्या ती लोक लेण्याच्या निर्मिती ती वरून खाली केलेली, वरच्या दिशेने खाली केल्यामुळं वरून ये जा करण्यासाठी भिंतीचा वापर केला जायचा. पण जनरली जर जशा भिंती कोणत्याही लेणीच्या बाहेर असेल तर ती लेणी अपूर्ण मानली जाते. पण ह्या भिंतीमुळं ह्या लेणीला संरक्षण भेटलं आहे पूर्णपणे. कारण ह्या भिंतीमुळं खालून वाटत नाही किंवा खालच्या दिशेने वाटत नाही की इथं एवढे मोठे वास्तू आहे, त्याच्यामुळे ही सुरक्षित आहे. इतर लेण्यांच्या मानांनी फार कमी पड जर तुम्हाला ह्या लेण्यांमध्ये पाहायला भेटते. त्यानंतर जर तुम्ही कोणत्याही लेण्यांना गेलं तर तुम्हाला साधारण समोरच्या ठिकाणी असे तुम्हाला साधारण हे असे खांब वगैरे तुम्हाला पाहायला भेटत नाही. कारण ह्या खांबाची रचना ही खूप चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी बनवली. जर तुम्ही पाहिलं तर वरच्या दिशेला तर साधारण महिला पुरुषांच्या तिथं मूर्त्या दाखवल्यात. तर त्या मूर्त्या कसल्या आहेत किंवा कोणत्या देवाच्या आहेत तर एक्झॅक्टली बुद्धिझममध्ये मूर्तीपूजा नाही तर देव यायचा विषय नाही. मग त्या मूर्त्या कसल्या आहेत तर त्यावेळचं जे कल्चर आहे महिला आणि पुरुष यांचं जे राहणीमान आहे त्या मूर्त्यांच्या स्वरूपात दाखवले. दुसरी गोष्ट एखादी वास्तू कोणत्या राजा काळची हे कसं ठरवलं जातं तर तिथल्या मूर्तिशिल्पांवरून इथं जे मूर्तिशिल्प दाखवले किंवा त्या मूर्तींच्या पुरुषाच्या डोक्यात जो विशिष्ट फेटा दाखवला आहे तो फेटा कोणत्या राजा काळातला हे अनुमान काढलं जातं. तर आपल्याकडे असा संदर्भ मिळतो की अशोकांच्या कालखंडात हे सातवाने बनवलं, कारण त्याचा जो फेटा आहे पुरुषाचा तो फेटा आणि अशोककालीन फेटा हे दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. त्याच्यामुळं अशी शक्यता आहे की एवढा कालावधी लागला. त्याच्यानंतर त्या मूर्त्यांच्या खाली जे प्राण्यांची शिल्प दाखवले त्या शिल्पांमध्ये आपल्याकडे साधारण प्रामुख्याने जी शिल्प मिळतात त्यात प्रामुख्याने घोडा, बैल, हत्ती आणि सिंह हे साधारण शिल्प तुम्हाला पाहायला भेटतात. इथं सांगायचं झालं तर इथं सिंहाचं शिल्प सोडून बाकीचे सर्व शिल्प आहे. तर ते बैल हे शांतीचं प्रतीक मानलं जातं, घोडा हा तेजाचं प्रतीक आहे, हत्ती हा शक्तीचं प्रतीक आणि सिंह हा शौर्याचं प्रतीक आहे, म्हणून ते साधारण सिम्बॉलिक दिलं जातं. त्याच्यानंतर खाली चौरंग एक्झॅक्टली त्याला हार्मिका पण बोलू शकतो आपण. आणि त्याच्या खाली जे फूल आहे त्याला पुष्पकमल म्हणतात. कमल हे शांतीचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो खांब आहे त्याला अष्टशील बोलला जातं. अष्टशील म्हणजे 8 बाजू, त्याला टोटली 8 बाजू आहेत त्याच्यामुळे त्याला अष्टशील बोलला जातं. खाली कलश आणि खाली पाट असं पूर्ण खांबाची रचना आहे. ह्या लेण्यांचं सौंदर्य म्हणजे ही पूर्वाभिमुख आहे आणि पूर्व दिशेला तोंड असल्यामुळे पूर्ण लेण्यामध्ये उजेड राहतो. दुसरी गोष्ट ह्या स्तंभामुळे याची जी सुंदरता आहे ती अजून अप्रतिम झाली. जर तुम्ही अजून थोडं पुढं आले तर सगळ्या लेण्यांना तुम्ही जर पाहिलं तर हे जे बोधिवृक्षाची कमानीची ड्रॉइंग आहे ती सर्व तुम्हाला लेण्यांना पाहायला मिळेल आणि त्याची सुंदरता आहे ती वेगळीच. आणि त्याच्यातले त्यात हा दगड हा चांगल्या प्रतीचा असल्यामुळं त्या लेण्या अजून पण चांगल्या स्थितीत तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इथे एक शिलालेख आहे. जर तुम्ही कोणत्याही ह्या ज्या खोल्या आहेत त्याला शून्यागार किंवा शून्यगृह तुम्ही बोलू शकता. शून्यगृह याचा अर्थ एकांतात ध्यान करण्याची जागा. शून्यगृहाच्या वर एक शिलालेख तुम्हाला पाहायला भेटेल. तर त्या शिलालेखाचा असा संदर्भ मिळतो की नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठी यांचे पुत्र पुष्यनका यांद्वारे दान. तर ते जे नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठी होते त्यांचा जो मुलगा होता पुष्यनका त्यांनी ते दान दिले. जो काही शून्यागाराचा खर्च झाला किंवा जो काही भांडवल लागले ते त्यांनी म्हणजे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही इकडं पाहिलं तर इथं जर पाहिलं तर इथं बोधिवृक्षाची मोठी कमान पाहायला भेटते एंट्रन्सला. तर त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो विभाग आहे त्याला गवाक्ष म्हणतात. गवाक्ष म्हणजे खिडकी किंवा उजेडाचं दालन. त्याच्यानंतर जसं तुम्ही खाली येता तर इथं तुम्हाला एक मोठा एंट्रन्स भेटतो समोरच्या ठिकाणी
आणि एक डाव्या साईडला एक एंट्रन्स आहे. तर तो डाव्या विभागाचा जो डाव्या साईडला जो दरवाजा आहे तर ती लोक साधारण तिथून एंट्रन्स करायची आतमध्ये. जेव्हा ती लोक आत प्रवेश करायचे तर खांब आणि भिंत त्याच्यामध्ये एक अंतर तुम्हाला पाहायला भेटतं. तर त्याला साधारण प्रदक्षिणापथ म्हणतात. ती लोक साधारण प्रदक्षिणा घालून म्हणजे लेफ्ट साईडनं प्रदक्षिणा घालून राईट साईडला एंट्रन्स करून ती सेंटरला यायची आणि संतागारामध्ये ध्यान करून ती लोक मधल्या दरवाजातून बाहेर पडायची. जर तुम्ही ह्या खांबाची रचना पाहिली तर ह्या खांबांमध्ये सगळे खांब हे टोटल 26 आहेत. 26मध्ये 2 सपोर्टेड आणि जे बाकीचे शिल्लक राहिलेले जे 24 खांबे त्या 24 खांबांची रचना ही एक समान दिलेली आणि 24 खांब 24च्या 24 खांब हे अष्टशिल आहे आणि अष्टशिल 24 खांब जे आहेत ते अशोक चक्राचं सिम्बॉल मानलं जातं. जर तुम्ही ह्याची रचना पाहिली तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी खूप लाकडांचा वगैरे वापर केला. जर तुम्ही इथली लेण्या पाहिल्या तर तिथं तुम्हाला ठराविक अंतरावर तुम्हाला होल वगैरे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर जर आत्ता आपण बोलतोय तर आपला आवाज इको होतोय आणि अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकणार. ज्या लेण्या बनवण्यात आल्या त्यामध्ये साधारण प्रे हॉल आणि रेसिडेन्शियल पार्ट म्हणजे चैतन्य विहार हे 2 पार्ट पाहायला भेटतात. तर इथं आवाज घुमतोय तर तो कंट्रोल करण्यासाठी लाकडी फासळ्या वापरल्या जायच्या. तर त्या इथल्या गोष्टी गायब आहेत. आता सद्यस्थितीत फक्त ह्या लेणी एकमेव लाकूड आहे ते स्तूपाच्यावरच आहे. त्यानंतर एक पुस्तक आहे आपल्याकडे साधारण इंग्रजकालीन रॉक कट्स टेम्पल्स ऑफ इंडिया. त्याच्यात असं लेखन आहे की ह्या लेण्यांचा शोध 1818 लागला. त्यानंतर ह्या पूर्ण लेण्या क्लीन करण्यात आल्या. त्यानंतर काही कालावधीनंतर जेव्हा ह्या क्लीन केल्या त्यावेळेस त्या लोकांना ज्या गोष्टी आढळल्या त्यात प्रामुख्याने लाकडी फासळ्या, लाकडी दरवाजे, त्यानंतर गवाक्षच्या लाकडांनी बंद होता. त्यानंतर जे वरती हत्ती दाखवले त्याला वरती हस्तिदंत होते. असे साधारण त्यामध्ये तुम्हाला उल्लेख पाहायला मिळतो आणि त्यातल्या सर्व गोष्टी ह्या 1824 ते 44 ह्यामधल्या कालखंडात गायब झाल्या. त्यानंतर तुम्ही जर कोणत्याही लेण्यांच्या गाभाऱ्यात जाता तर नॉर्मली तुम्हाला आतमध्ये स्तूप पाहायला भेटतो. तर तो स्तूप का असतो? गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेला विरोध केला. तुमचा जो मार्ग आहे तो जर पुढे चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी सिम्बॉल हवं असतं आणि ते सिम्बॉल काय असावं? जेव्हा ती लोक भिक्षा मागून खायची तर ज्या पात्रात ती लोक भिक्षा मागायची तेच पात्र त्यांनी उलटं प्रदान केलं आणि त्यालाच आपण आज स्तूप बोलतो. स्तूपाला ज्या रिंग्स आहेत त्याला साधारण वेदिका म्हणतात. वेदिका या समूहाचं प्रतीक आहे. वरचा भाग घुमट, चेकचा भाग हार्मिका आणि जे सगळ्यात टॉपला आहे लाकडी रॉड आणि फूल त्याला साधारण छत्रावली म्हणतात. तर खूप अशी सुंदर लेणी आहे आणि या ठिकाणी या लेणीचं संवर्धन करणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी कपल येतात, जनसामान्य येतात, ते कसेही उभे राहतात, कुठेही फोटो काढतात किंवा ते वास्तूचं महत्त्व काय हे समजून न घेता त्या ठिकाणी असे कृत्य करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी आपल्याला इनिशिएट घेणं गरजेचं आहे आणि या लेणीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यावं लागेल आणि या लेणीचं महत्त्व समजून घ्यावं लागेल. ज्यावेळेस या लेणीचं आपण महत्त्व समजू त्यावेळेस जी आपली भावी पिढी आहे त्या भावी पिढीला यापासून प्रेरणा भेटेल. जर ह्या आपण वास्तू जपल्या तर आपली भावी पिढी नक्कीच बुद्धाच्या मार्गाने चालेल. तर बांधवांनो, आम्ही या ठिकाणावरनं निघत आहोत. तर आशा करतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर आपल्याला सांगू इच्छितो, जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर या ठिकाणी आपण आपल्या पर्सनल व्हेकलने येऊ शकता. तर मी दाखवलं आपल्याला खोपोली मार्गे आपण या ठिकाणी पोहोचू शकता जर आपण मुंबई साईडला असाल. जर आपल्याला या ठिकाणी ट्रेनने यायचं असेल तर आपण लोणावळा स्टेशनवरनं ट्रेन पकडून आपण लोणावळ्यापर्यंत येऊ शकता. त्यानंतर आपण ज्या काही येथील छोट्या मोठ्या गाड्या आहेत किंवा व्हेकल आहेत त्या वापरून आपण या लेणीपर्यंत पोहोचू शकता. अधिक माहितीसाठी आपण गुगलवर सर्च करा बेडसे लेणी. तर या लेणीचं मार्ग आणि याचे रस्ते आपल्याला दाखवलेत. तर भेटूया पुन्हा लवकरच. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.